हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी शेपूची भाजी बनवणार आहे। चला आता सुरुवात करूया। ही शेपूची जुडी आहे, तिला आता आपण व्यवस्थित नीट करायची आहे। तर नीट ती कशी करायची आहे ते पाहू। शेपूची आपण कोळी कोळी पाने पाहून घ्यायची आहेत। दीड जर कोळी असेल तर घेतलं तरीही चालेल, पण दीड शक्यतो जास्त घ्यायचं नाही। या भाजीला वास येतो म्हणून बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही। गावी शेपूच्या भाजीमध्ये भोपळीची पाने मिक्स केली जातात, पण सध्या हे आपल्याकडे नाही आहेत, त्यामुळे मी भोपळीची पाने मिक्स करत नाही आहे। शेपूची भाजी मी अशीच बनवणार आहे। ही पहा, अशी कोळी कोळी पाने घ्यायची आहेत। अशा आपण सर्व भाजी नीट करायची आहे। पाणी ओतून भाजी चांगली 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये निथळ ठेवायचं आहे। भाजी चिरायच्या आधी आपण धुवून घ्यायची आहे। चिरल्यानंतर धुतल्याने त्यातील पोषण तत्व निघून जातात। चाळणीमध्ये निथळत ठेवल्याने त्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाते। आणि त्यानंतर आता आपण भाजी बारीक चिरायला घ्यायची आहे। भाजी आता आपण बारीक चिरून घ्यायची आहे। जेवायच्या वेळेला ही भाजी बनवली तरी ही पटकन होऊन जाते आणि ती भाजी शिजते देखील लवकर। हे पहा, अशी सर्व भाजी चिरून घ्यायची आहे। ह्या भाजीमध्ये पालक मिक्स केला तरीही चालेल। पालक मिक्स केल्याने ह्यातील वास आहे ना, तो थोडा निघून जातो। भाजी आता आपली चिरून झालेली आहे, त्यानंतर तिला आपण चाळणीमध्ये काढून घेऊ। भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। 2 चमचे डाळ भिजत घातलेली आहे, त्यानंतर तांदूळ भिजत घातलेले आहेत 2 चमचे, आणि लसूण ठेचलेला आणि मिरची ठेचलेली। तर एवढंच ह्या भाजीसाठी साहित्य लागतं। तर त्यानंतर कढई आपण गरम केलेली आहे। तर या कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतायचं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। मिरच्या 2 ते 3 बारीक चिरलेल्या आणि ठेचलेला लसूण। हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे। थोडासा त्याचा कलर ब्राऊन झाला पाहिजे। यानंतर यामध्ये आपण भाजी मिक्स करायची आहे। भाजी चांगली परतवून घेऊ। भाजीसाठी लागणारे मुगाची डाळ आणि तांदूळ हे आपण अर्धा तास आधी भिजत घातलेले होते, त्यामुळे ते भाजीमध्ये मिक्स केल्याने ते पटकन शिजून जातात। आता यामध्ये आपण तांदूळ घालायचे आहेत भिजवलेले। यानंतर भिजवलेली मुगाची डाळ घालायची आहे। सर्व भाजी आता परतवून घ्यायची आहे। भाजी शिजण्यासाठी पाणी घालायचं नाही आहे। ही भाजी फक्त आपण वाफेवरती शिजवून घ्यायची आहे।
भाजीमध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून भाजीला आपण शिजवून घ्यायचं आहे. भाजीवर त्यात आपण झाकण ठेवलेलं आहे. फक्त ह्या वाफेवरतीच आपण भाजी शिजवायची आहे. यामध्ये आपण पाणी घालायचं नाही आहे. आणि यातील जे तांदूळ आणि डाळ घातलेली आहे ते आपण भिजवलेले असल्यामुळे ते आपोआप शिजून जातात वाफेवरतीच. यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 1 चमचा. आणि भाजी चांगली परतवून घ्यायची आहे. हे पहा, शेपूची भाजी आता तयार झालेली आहे. चला तर आता सर्व करूया. ज्वारीच्या भाकरीबरोबर ही भाजी खायला खूप छान लागते. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेली बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी पाहायला भेटतील. थँक्यू.